नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यात घडायला लागलं आहे. कारण 14 जानेवारी 2026 रोजी येणारी मकर संक्रांत ही काही साधी संक्रांत नाही. हा तो दिवस आहे जेव्हा सूर्य स्वतः आपली दिशा बदलतो, आणि जेव्हा सूर्याची दिशा बदलते तेव्हा माणसाचं नशीबही बदलतंच. हिंदू धर्मात म्हणतात, मकर संक्रांतीपासून देवांचा दिवस सुरू होतो. म्हणजेच अंधार संपतो, प्रकाश सुरू होतो. आळस, दारिद्र्य, अडथळे आणि नकारात्मकता यांचा काळ संपून यश, पैसा आणि प्रगतीचा काळ सुरू होतो. म्हणूनच मकर संक्रांत हा फक्त सण नाही, तर तुमच्या पुढील 12 महिन्यांचा भाग्याचा कोड आहे. तो कसा काय, चला जाणून घेऊया. 2026 ची मकर संक्रांत खास आहे, कारण यावर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करताना शनी आणि उत्तरायण योग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. असा योग 23 वर्षांनी एकदा तयार होतो. हा योग ज्याच्या कुंडलीत किंवा घरावर पडतो त्यांना अचानक पैसा मिळतो. नवीन घर, वाहन, नोकरीत बढती, अडकलेली कामे पूर्ण होतात. म्हणूनच या दिवशी केलेला एक छोटासा उपाय सुद्धा संपूर्ण वर्षाचा प्रवाह बदलू शकतो. आणि त्यातच मकर संक्रांतीच्या दिवशीच षष्ठीला एकादशी आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजूनच जास्त वाढले आहे. कारण हा योगही 23 वर्षांनीच आलेला आहे. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी. या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात आधी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात थोडी हळद आणि अक्षता घाला आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या. अर्घ्य देताना मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर हो, माझ्या घरात सुख समृद्धी नांदो. हे असे केल्याने नकारात्मक ग्रह दोष शांत होतात, अडकलेली कामे पूर्ण होतात, नोकरीमध्ये बढती मिळते. आणि तसंही 2026 हे वर्ष सूर्याच्या ग्रहावर आहे. त्यामुळे वर्षभर जरी तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिले तर तुम्हाला लाभच लाभ होणार आहे. त्यामुळे उठल्यानंतर ही सवय तुम्ही 2026 मध्ये लावूनच घ्या. आणि 2027 मध्ये मला तुमच्या आयुष्यात काय बदल झाले ते नक्की कमेंट करून सांगा. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते रंग घालायचे हे फार महत्त्वाचं असतं. भोगीच्या रात्री म्हणजेच अतिशय शक्तिशाली उपाय असतो. त्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावावा. त्या दिव्यात तिळाचं तेल घाला आणि तो दिवा प्रज्वलित करत असताना म्हणा, माझ्या घरातून गरिबी आणि कर्ज बाहेर जाऊ दे. ही एकच कृती इतकी शक्तिशाली असते की पुढील 6 महिने आर्थिक अडचण दूर होते. त्यामुळे हा उपाय न चुकता भोगीच्या दिवशी करायला अजिबात विसरू नका. सकाळी मकर संक्रांतीला सुगड पूजा केली तर घरामध्ये अन्न, पैसा आणि सुख कधीच कमी पडत नाही. ऊस, गहू, तांदूळ, हळद, कुंकू आणि तिळगुळ सूर्यदेवांना अर्पण करा. सूर्य हा अन्नाचा, प्रकाशाचा आणि ऊर्जेचा देव आहे. त्याला हे अर्पण केल्याने घरात कधीही उपासमार होणार नाही, ताणतणाव येणार नाही आणि आपल्या घरामध्ये कशाची कमतरता जाणवणार नाही. या दिवशी दान करणं खूपच महत्त्वाचं असतं. तांदूळ, गूळ, पांढरे कपडे किंवा तांब्याचं भांड दान केल्याने लक्ष्मी घरात बांधली जाते. कारण दान करताना मनात तुमची इच्छा बोला. कारण या दिवशी केलेली मनोकामना थेट सूर्यदेवांपर्यंत पोहोचते आणि ते तुमची मनोकामना पूर्ण करतात. संक्रांतीच्या दिवशी जर काही चुका केल्या तर संक्रांत उलटीही लागू शकते. या दिवशी अजिबात केस धुवू नये, शिवणकाम करणे किंवा भांडण करणे टाळावे. या गोष्टी केल्या तर 6 महिने घरात अशांती आणि अडथळे वाढतात. आता एक गुप्त उपाय सांगते जो फार थोड्या लोकांना माहीत असतो. मकर संक्रांतीच्या सकाळी उसाचा एक तुकडा घ्या, घराच्या मुख्य दरवाजावर लावा. असं केल्याने लक्ष्मी घरात टिकते आणि नकारात्मक शक्ती बाहेर जाते. अनेक जुन्या घरांमध्ये आजही ही परंपरा आहे. शेवटी फक्त एक मंत्र म्हणा, ओम सूर्याय नमः. 11 वेळा हा मंत्र म्हटल्याने सूर्याची कृपा थेट तुमच्या भाग्यावर पडते आणि वर्षभर अडथळे दूर होतात. तो पुढील संपूर्ण वर्षाचा आरसा असतो. या दिवशी तुम्ही काय करता, कसं वागता, म्हणून हा दिवस हलक्यात घेऊ नका आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण सूर्याचा आशीर्वाद जितका पसरतो तितकंच तुमचं पुण्यही वाढेल.
हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन उपायांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.